अक्कलकुवा हद्दीत वाण्याविहीर गावाजवळ तळोदा अक्कलकुवा रोडलगत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. यात एकूण 10,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहादा येथून खापरकडे एक मालवाहू ॲपेरिक्षा वाहनामध्ये विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे अक्कलकुवा हद्दीत वाण्याविहीर गावाजवळ तळोदा अक्कलकुवा रोडलगत थांबले असता काही वेळाने मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे तळोदाकडून एक 3 चाकी वाहन ॲपेरिक्षा क्रमांक MH15CK1539 येताना दिसले. त्यास थांबवण्यात आले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाचे खोके दिसून आले, ज्यात अवैध मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. याबाबत चालक अमर फुलसिंग वळवी वय 40 राहणार आंबलीफळी यास मालाची परवानगी आहे का याबाबत विचारणा केली असता त्याने कुठल्याही प्रकारची परवानगी नसल्याबाबत कळवले. सदरचा माल हा विकी रवींद्र शिंदे राहणार खापर तालुका अक्कलकुवा यास विक्री करण्यासाठी गाडी मालकाच्या सांगण्यावरून घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.